आज आपण बघणार आहोत कोणताही बाहेरचा इन्स्टंट मसाल्याचा वापर न करता अगदी घरगुती मसाल्यांचा वापर करून छान अशी मटार पनीरची चमचमीत भाजी। यासाठी मी येथे एक 5 ते 6 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत। कांदे छान उभे पातळ कापून घ्यायचे। इथे आपण कांदा आणि टोमॅटो याची ग्रेव्ही करणार आहोत। कांदे छान बारीक असे उभे काप करून घ्यायचे। यानंतर इथे मी 2 मोठे टोमॅटो घेतले आहेत। छान असे लालसर टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे। कांदा आणि टोमॅटो याचं मिश्रण छान झालं पाहिजे। पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवते। आपल्याला याच्यामध्ये कांदा शिजवून घ्यायचा आहे। थोडा हलकासा ब्राऊन कलर कांद्याला येऊ द्यायचा आहे। अगदीच जास्त कुरकुरीत कांदा करायचा नाही, त्याच्यामुळे ग्रेव्हीला घट्टपणा येतो आणि टेस्ट ही छान लागते। छान कांदा फ्राय करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता कांदा एक 60 ते 70% शिजलेला आहे। छान असा लालसर झालाय। आता याच्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो। टोमॅटो आणि कांदा छान भाजला गेला पाहिजे। टोमॅटो ही त्यात छान एक 2 ते 3 मिनिटांमध्ये शिजेल। थोडंसं आलं, लसूण तेही आपण मिक्स करणार आहोत। इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतला आहे। सो त्याला एक 6 ते 7 कांदे, 2 टोमॅटो आरामात 7 ते 8 लोकांसाठी होतं। 2 मिनिट शिजवून घेऊयात। बघू शकता तुम्ही। आता ही जी ग्रेव्ही आहे ही आपण थंड करणार आहोत आणि मिक्सरला बारीक वाटण करून घेणार आहोत। मिक्सरला वाटण करून घेताना आपण यामध्ये पाण्याचा वापर नाही करणार आहे। त्या ह्याच्यामध्येच आपण त्याची पेस्ट करून घेणार आहे। छान पेस्ट बारीक होते। पेस्ट करून घेऊया। बघू शकता तुम्ही खूप छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे। यानंतर पॅन मध्ये एक थोडंसं बटर टाकून मी पनीर आहे ते फ्राय करून घेणार आहे। पनीर स्वच्छ धुवून घेतलं आहे मी। साधारण ही एक 6 ते 7 लोकांसाठीची रेसिपी आहे, तर या प्रमाणात तुम्ही करू शकता। छान असं पनीर भाजून घ्यायचं, हलकसं लाल होऊ द्यायचं, कारण त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जातो। यानंतर आपण भाजी फोडणीला देऊया। थोडंसं बटर, तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण बटर जर टाकून बघितलं तर खूप छान टेस्ट येते भाजीला। नक्की ट्राय करा। यामध्ये टाकणार आहोत आपण ग्रेव्ही। छान मिक्स करून घ्यायचं। मसाला अगदी हळू छान असा आपल्याला तेलात भाजायचा आहे। एक 2 दालचिनीचे तुकडे, याच्याने स्वादही छान येतो आणि भाजीला कलरही छान येतो। छान परतून घ्यायचं। छान तेलात आधी मसाला भाजून घ्यायचा आणि यानंतर आपण त्याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत। थोडीशी हळद, 1 ते 1.5 चमचा धनेपूड, 2 मोठे चमचे पनीर मसाला, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट पावडर आणि थोडीशी साखर। साधारण 1 ते 1.5 चमचा साखर घेतली। चवीनुसार मीठ। छान मसाले मिक्स करून घ्यायचे। छान अगदी तेल सुटेपर्यंत आपण त्याला भाजणार आहोत। बघू शकता तुम्ही ग्रेव्ही खूप छान अशी घट्ट झालेली आहे। मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत
1 वाटी ग्रीन पीस, पनीर छान मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असंही त्याचा फक्त मटर पनीर मसाला म्हणूनही खाऊ शकता, किंवा एक थोडंसं पाणी ॲड करून थोडी हलकीशी त्याची ग्रेव्ही करूनही तुम्ही खाऊ शकता। कोणाला असं आवडतं, कोणाला पाणी टाकून थोडंसं पातळसर आवडतं। अगदीच जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं पनीर शिजेल एवढं मी पाणी त्याच्यामध्ये टाकत आहे। थोडंसं पाणी टाकायचं। बघू शकता तुम्ही भाजीला किती छान असा घट्टपणा आलेला आहे। एक 5 मिनिट मी ते झाकून ठेवणार आहे लो फ्लेमवर। ही पनीरची भाजी तयार आहे, बघू शकता तुम्ही। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि अजूनही अनुजाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल